आधी मशिदीवरील भुंगे, नंतर लव जिहाद, तसेच परीक्षा केंद्रावर बुरखाबंदीची मागणी अशा अनेक मुद्द्यांवर नितेश राणेंनी गेल्या काही दिवसांपासून अनेक भूमिका केलेल्या आहेत आणि त्यावरून वाद देखील झाले। आता नितेश राणेंनी महाराष्ट्रातील मदरशांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। पाहूयात नेमकं काय झालंय। भाजपचे फायर ब्रँड नेते मंत्री नितेश राणेंनी एका मशिदीबाबत वक्तव्य करत मदरशांबाबत एक मोठा दावा केलेला आहे। त्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय। अक्कलकुवा इथल्या मदरशातील अनधिकृत बांधकामात यमनचा नागरिक राहत असल्याचा गौप्यस्फोट नितेश राणेंनी केलाय। इतकंच काय तर महाराष्ट्रातल्या सर्वच मदरशांची झाडाझडती घेण्याची मागणी सुद्धा राणेंनी केली आहे। मदरसा बेकायदेशीर पद्धतीने सुरू आहे, त्याच्यामध्ये यमनचा नागरिक सापडला। ह्याची पण आता चौकशी करण्याचा पाठपुरावा मी स्वतः सरकारकडे करणार आहे। ते नेमकं हे शिक्षण देण्यासाठी आहेत की अतिरेक्यांना दूध पाजण्यासाठी आहेत, मोठा करण्यासाठी आहेत। लव जिहाद असो वा लँड जिहाद किंवा परीक्षा केंद्रातल्या बुरखाबंदीच्या मागणीमुळे नितेश राणे विरोधकांच्या निशाण्यावर राहिलेले आहेत। विशेष करून समाजवादी पार्टी, MIM तसंच काँग्रेस आमदारांनी राणेंच्या मागणीला कडाडून विरोध केला होता। आता मुस्लिम धर्माचं शिक्षण देणाऱ्या मदरशांवर नितेश राणेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। त्यामुळे राज्याच्या राजकारणात एका नव्या वादाची सुरुवात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।